पाठी त्या ठिकाणी उभी राहील. आता आम्ही हा जो वुमेन हॉस्पिटल त्या ठिकाणी केलं, पहिले 80% पेशंट रेफर व्हायचे, आज आमचा एकही पेशंट रेफर होत नाही. पहिले 99% म्हणजे 30% किमान सिजर व्हायचे, आज 1% पण सिजर होत नाही. त्याच्यामुळे सगळ्यांचा आत्मविश्वास त्या ठिकाणी वाढला आणि भविष्यात सुद्धा खूप मोठ्या गोष्टी म्हणजे थोडक्यात मी सांगेन की एक आमदार रेल्वेचा पण विषय कसा मार्गी लावू शकतो. आमची रेल्वे मार्ग बुलढाण्याचा 1820 साली 225 वर्ष झाले, तेव्हापासून प्रस्तावित आहे इंग्रजांचा. तो कसा आहे, शेगाव जालना, शेगाव खामगाव चिखली जालना आणि पुढे. आमच्या बुलढाणेकरांचा काहीच कामाचं नाही. तर भुसावळला जावं लागते, मुंबईला जातं, मलकापूर जावं लागते. मग मी काही पत्रव्यवहार प्रधानमंत्र्यांना केला, रेल्वे मंत्र्यांना केला आणि भेटलो सुद्धा जाऊन. दिल्लीवरून बऱ्हाणपूरहून मलकापूर, मलकापूरहून बुलढाणा, बुलढाण्याहून चिखली आणि चिखलीचा रोड तो आम्हाला भेटतो. म्हणजे फक्त 125 किलोमीटरची पटरी आपल्याला टाकावं लागते, 125 किलोमीटर फक्त. तर आम्ही बुलढाण्यातून इकडे बालाजीला जाऊ शकतो, कन्याकुमारीला. ती जर इथं टाकली तर आम्ही इथनं मुंबईला जातो आणि ती जर पटरी मंजूर झाली तर इथनं आम्ही दिल्लीला जाऊ शकतो. आणि नकाशा मंजूर करून आणला नाही, करून आणला तर एक आमदार पण खूप काही करू शकतो. मी इरिगेशनचे एवढे